श्री स्वामी समर्थ. नमस्कार मेष राशीच्या जातकांनो, हा काळ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण घडामोडीचा, आत्मपरीक्षणाचा आणि जीवनाला एका नव्या वळणावर नेऊन नेणारा ठरणार आहे. माणसाच्या आयुष्यात ग्रह नक्षत्राची चाल आणि राशीची स्थिती सातत्याने बदलत असते, ज्याचा थेट प्रभाव व्यक्तीच्या मानसिक स्थितीवर, कौटुंबिक वातावरणावर तसेच आर्थिक व सामाजिक प्रवासावर पडत असतो. मेष राशी नेहमीच तिच्या धाडसी, कष्टाळू आणि ऊर्जावान स्वभावासाठी ओळखली जाते, परंतु बऱ्याचदा अतिपरिश्रम करूनही अपेक्षेप्रमाणे यश न मिळणे, घरातील नकारात्मक ऊर्जेमुळे सुखशांती दुरावणे किंवा जवळच्या लोकांकडूनच मानसिक त्रास सहन करावा लागणे, अशा अनेक आव्हानांना या राशीच्या लोकांना सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर वर्तमान काळातील ग्रहमानाचा अभ्यास करून जीवनाला योग्य दिशा देणारी ही भविष्यवाणी जातकासाठी एक मार्गदर्शकाचे काम करते, ज्यामुळे जीवनातील गुंतागुंत सोडवणे सोपे होते. आयुष्याच्या या प्रवासात बऱ्याचदा भूतकाळात पाहिलेला संघर्ष आणि उचललेला कठीण लढा माणसाला परिपक्व बनवतो, परंतु वर्तमान काळात प्रवेश करताना जेव्हा ग्रहाची अनुकूल स्थिती जुळून येते, तेव्हा जीवनातील अनेक संकटे दूर होऊन प्रगतीचे नवे मार्ग खुले होऊ लागतात. या विशेष पर्वात राहू आणि शनिदेवाच्या शुभ प्रभावामुळे नशिबाची साथ लाभल्याचे तसेच अचानक धनप्राप्तीचे योग जुळून येत आहे, जे दीर्घकाळाच्या आर्थिक विवंचनेतून सुटका करणारे ठरतील. दुसरीकडे वैवाहिक जीवनात आणि नातेसंबंधाच्या पातळीवर शुक्र ग्रहाची मजबूत स्थिती मनाला अफाट मानसिक सुख आणि जोडीदाराची खऱ्या अर्थाने मोलाची साथ मिळवून देणारी आहे. त्यामुळे भूतकाळात झालेल्या फसवणुकीचे किंवा वाईट अनुभवाचे ओझे बाळगण्याऐवजी येणाऱ्या काळात अत्यंत सावधगिरीने आणि सकारात्मकतेने पावले उचलणं गरजेचं आहे. ही भविष्यवाणी मेष राशीच्या व्यक्तीला त्यांच्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि संसारातील अडचणीवर मात करून एक आनंदी, समृद्ध आयुष्य जगण्यासाठी नवी प्रेरणा देणारी ठरेल. तर मेष राशीच्या जातकांनो, घरातील वास्तू नकारात्मक ऊर्जेचा आपल्या आयुष्यावर खूप मोठा आणि खोल प्रभाव पडत असतो. आपल्या राहत्या घरात काही अशा वस्तू किंवा गोष्टी नकळतपणे जमा होतात, ज्या घराची सुखशांती आणि समृद्धी हळूहळू संपवत असतात. या अशुभ वस्तूमुळे घरात येणाऱ्या खुशांमध्ये अडथळे निर्माण होतात आणि माता लक्ष्मीची कृपा होण्यापासून मार्ग बंद होऊ शकतात. तर मेष राशीच्या जातकांनो, या आठवड्यात जर तुमच्या घरात अशा नकारात्मकतेचे प्रतीक असलेल्या गोष्टी किंवा वस्तू पडून असतील, तर त्यांना तात्काळ घराबाहेर काढणे अत्यंत गरजेचं ठरेल. तुम्ही जर वेळ राहते या गोष्टीकडे लक्ष दिले नाही, तर त्या घरातून बाजूला केल्या नाही, तर जीवनात मिळणाऱ्या आनंदाला आणि समृद्धीला मुकावे लागू शकते. जुन्या आणि न वापरल्या जाणाऱ्या नकारात्मक वस्तू घरात ऊर्जा रोखून धरतात. तर मेष राशीच्या जातकांनो, घरातील वातावरण शुद्ध ठेवण्याने आणि या छोट्या मोठ्या गोष्टीकडे दुर्लक्ष न करता योग्य ती स्वच्छता राखल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. यामुळे घरात येणाऱ्या अडचणी दूर होतात आणि सुख समृद्धीचे नवीन मार्ग खुले होण्यास मोठी मदत मिळताना दिसते. नियमित स्वच्छता, सकारात्मकतेमुळे कुटुंबातील सदस्याचे मन प्रसन्न राहते. तर मेष राशीच्या जातकांनो, तुम्ही तुमच्या आयुष्यात आतापर्यंत जी काही मेहनत आणि लगन दाखवली आहे, ती पूर्णपणे तुमच्या स्वतःच्या कष्टाचे चीज आहे. कोणत्याही व्यक्तीच्या उपकारावर किंवा एहसानावर तुम्ही तुमचे आयुष्य उभे केलेले नाही. उलट जे काही यश मिळाले ते तुमच्या जिद्दीवर आणि कष्टावर उभे राहिले आहे. तुमच्या या प्रामाणिक कष्टाचा अभिमान बाळगणं गरजेचं आहे. तर मेष राशीच्या जातकांनो, या आठवड्यात असे दिसून येत आहे की तुमच्या कष्टाची चीज होत असताना काही जवळची किंवा घरातील माणसे तुम्हाला चैनेने जगू देत नाहीत. त्यांच्या वागण्यामुळे आणि बोलण्यामुळे तुमची मानसिक शांतता वारंवार भंग पावते, ज्यामुळे मनामध्ये सतत चिंता आणि तणाव घर करून राहतो. या अनावश्यक त्रासामुळे तुमचे लक्ष महत्त्वाच्या कामावरून विचलित होऊ शकते. तर मेष राशीच्या जातकांनो, या सततच्या मानसिक तणावामुळे आणि विचाराच्या गर्दीमुळे रात्रीच्या वेळी शांत झोप लागणे देखील कठीण होऊन बसते. परंतु आता या सर्व गोष्टीचा
शक्तीचा बाऊ करून हतबल होण्याचे कारण नाही, कारण लवकरच या मानसिक संघर्षातून बाहेर पडण्याचे मार्ग तुम्हाला सापडणार आहेत. धीराने घेतलेले निर्णय तुम्हाला यातून नक्कीच बाहेर काढतील. तर मेष राशीच्या जातकांनो, या आठवड्यात रात्रीच्या वेळी राहूच्या स्थितीमध्ये होणारा बदल तुमच्यासाठी अत्यंत शुभ संकेत घेऊन येणार आहे. ग्रहाच्या या अनुकूल हालचालीमुळे तुमच्या जीवनात अचानक अशा संधी समोर येऊ शकतात ज्याची तुम्ही कधी स्वप्नातही कल्पना केली नसेल. नशिबाची साथ मिळाल्यामुळे तुमचे रखडलेले प्रश्न मार्गी लागतील. मेष राशीच्या जातकांनो, शनिदेवाच्या कृपेमुळे आणि राहूच्या प्रभावामुळे तुमच्या जीवनात होणारे सकारात्मक परिवर्तन घडण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. बऱ्याच काळापासून रखडलेली कामे मार्गी लागण्यासोबतच धनप्राप्तीचे नवीन मार्ग उघडू शकतात, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण झाल्याने मोठा आर्थिक दिलासा लाभेल. तर मेष राशीच्या जातकांनो, तुम्ही तुमच्या भूतकाळात आणि बालपणात कुटुंबासाठी किंवा स्वतःसाठी खूप मोठा संघर्ष पाहिलेला आहे. अगदी छोट्या छोट्या गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मोठी मेहनत करावी लागली होती, परंतु आता तुमच्या या कष्टाचे फळ मिळण्याची आणि दिवस बदलण्याची वेळ जवळ आली आहे. तुमचे हे कठीण दिवस आता संपत आले आहेत. तर मेष राशीच्या जातकांनो, या आठवड्यात तुमच्या कुंडलीमध्ये शुक्र ग्रहाचा प्रभाव अत्यंत मजबूत स्थितीत असल्यामुळे त्याचा थेट आणि सकारात्मक परिणाम तुमच्या वैवाहिक जीवनावर पडणार आहे. जोडीदाराकडून मिळणारी साथ आणि त्यांचे प्रेम तुमच्या मनाला अत्यंत सुखद असा मानसिक दिलासा देईल. नात्यामध्ये प्रेम आणि जवळीक वाढीस लागेल. तर मेष राशीच्या जातकांनो, बऱ्याचदा माणूस आपल्या आई वडिलांपेक्षा जास्त मनमोकळेपणाने आपल्या पती किंवा पत्नीजवळ आपल्या मनातील गोष्टी शेअर करत असतो. तुमच्या मनात गेल्या अनेक दिवसापासून साचलेला ताण, थकवा आणि मानसिक ओझे हलके करण्यासाठी जोडीदाराची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. जोडीदार तुमचे प्रत्येक संकट समजून घेईल. तर मेष राशीच्या जातकांनो, या तुमच्या जोडीदाराचे सहकार्य तुम्हाला जीवनातील कठीण प्रसंगाला तोंड देण्यासाठी नवी ऊर्जा देईल. वैवाहिक नात्यात येणारी ही सकारात्मकता तुमच्या संसाराला एका नव्या सुखाच्या आणि आनंदाच्या मार्गावर घेऊन जाईल. संसारात सुसंवाद राहिल्यामुळे घराचे वातावरण आनंदी बनेल. तर मेष राशीच्या जातकांना, भूतकाळात काही नातेसंबंधामुळे तुम्हाला जर वाईट अनुभव आले असतील किंवा धोका पत्करावा लागला असेल, तर याचा अर्थ असा होत नाही की भविष्यात मिळणारा प्रत्येक रिश्ता किंवा व्यक्ती तशीच असेल. नवी नाती जोडताना समोरच्या माणसाचा स्वभाव आणि त्याची वर्तणूक नीट पारखून घेणं गरजेचं आहे. प्रत्येक व्यक्ती एकसारखी नसते हे लक्षात ठेवा. तर मेष राशीच्या जातकांनो, या आठवड्यात कोणत्याही नवीन व्यक्तीशी जवळीक साधण्यापूर्वी किंवा नातं जोडण्यापूर्वी त्यांच्या भूतकाळाबद्दल आणि हेतूबद्दल जाणून घेणं खूप आवश्यक आहे. समोरची व्यक्ती खरोखरच तुमच्या आयुष्यात सुख आणू इच्छित आहे की स्वतःचा स्वार्थ साधत आहे हे ओळखण्याची समज ठेवा. कोणत्याही प्रकारची घाई करण्यापूर्वी परिस्थितीचा अंदाज घ्या. तर मेष राशीच्या जातकांना, आजच्या या धावपळीच्या युगात लोकांचा विश्वासू स्वभाव बदलत चालला असून क्षणात विश्वासाला तडा जाऊ शकतो. त्यामुळे कोणावरही सहजासहजी पूर्णपणे अवलंबून राहण्याऐवजी स्वतःची बुद्धी वापरून पावले उचलावीत, जेणेकरून नंतर फसवणूक होऊन पश्चातापाची वेळ येणार नाही. स्वतःच्या निर्णयावर ठाम राहणेच तुमच्यासाठी हिताचे ठरेल. तर जर तुम्हाला अशाच प्रकारच्या अचूक, प्रेरणादायी आणि राशी भविष्याशी जोडलेल्या नवीन अपडेट्स नियमितपणे पाहायच्या असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करून आपल्या मित्रपरिवारासोबत पोहोचवा. तसेच कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव लिहायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.